चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढलाय। जिल्ह्यामध्ये 44°C उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढलाय। जिल्ह्यातील 40°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये 14% पाणीसाठा शिल्लक आहे। नगर परिषदेकडून 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे आणि नियमित पाणी पुरवठा करा अशी नागरिकांची मागणी आहे। नाशिकच्या इगतपुरीमधील आवळखेडमध्ये भीषण पाणी टंचाई। मनसेनं आदिवासी पाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा केलाय। मनसेच्या डॉक्टर मनोज यांनी टँकरनं नियोजन केलं। ग्रामीण भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी जलदूत ॲपचा वापर करावा। तालुका पातळीवरील पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश। जळगावच्या चौगावमध्ये पिण्याच्या पाण्यामुळे किडनीचे आजार होत असल्याचं समोर आलंय। चौगावमधील 4 ते 5 जणांचा किडनीनं निकामी झाल्यानं मृत्यू झालाय। ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। नांदेडमध्ये तापमानाचा पारा 42°वर उष्णतेमुळे काकडीची मागणी वाढली आहे। 20 गुंठे क्षेत्रात काकडीच्या वेलाची लागवड करण्यात आली। काकडीला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त। नांदेडच्या पारडीमध्ये तापमान वाढ आणि बुरशीजन्य रोगामुळे 5 एकर टरबूज शेतीचं नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पीक विम्यामध्ये टरबूज शेतीचा समावेश करून घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। सातारा जिल्ह्यामधील भूजल पातळीमध्ये घट झाली आहे। साताऱ्यातील 45 गावं 298 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा। मे महिन्यामध्ये पाणी टंचाईची भीषण शक्यता वाढणार आहे। नागपूरमध्ये सर्वाधिक 44.7°C इतक्या तापमानाची नोंद, तर विदर्भामध्ये पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। धुळे शहरात वाढलेल्या तापमानामुळे भाजीपाल्याला फटका बसलाय। शहरातील तापमान 42°C इगतपुरी तालुक्यामधील अतिदुर्गम दरेवाडी या गावामध्ये घोडभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। विहिरीनेही तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर दऱ्यांमधून वणवण। अमरावतीच्या मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी पायपीट। जळगावमध्ये उष्णतेमुळे केळी मालाची उपलब्धता वाढली आहे। मात्र उत्तर भारतामध्ये केळीच्या मागणीत घट झाल्यानं 200 रुपयांची घसरण। शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। जळगावच्या जामनेर आग लागल्यानं 3 एकर मका जळून खाक झालाय। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सांगलीच्या आटपाडीमध्ये 17 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांना डाळिंब शेती फुलवली। 14 एकरमधून तब्बल 90 टन डाळिंब घेतलेत। तरुणाचं सर्वत्र कौतुक होत आहे। परळीमध्ये उन्हाळी बाजरीचं पीक जोमात आहे। ऊसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून उन्हाळी बाजरीचं पीक घेतलंय आणि पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 6,400 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळतोय। दरामध्ये घसरण होताच शेतकऱ्यांनी तुरीची विक्री थांबवली। 4 दिवसामध्ये तुरीची आवक तब्बल 500 क्विंटलनं घटली आहे। वाशिममध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी नांगरणी आणि वरखणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि ट्रॅक्टरच्या कामांचं तासिक दर वाढल्यानं शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलंय। यवतमाळच्या गहुली हेटीमधील पाण्याची बिकट समस्या। 1 किमी अंतरावरून आणावं लागतंय पाणी आणि पाणी टंचाई निकाली काढण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यामध्ये उगवा गावात पाणी टंचाई। पाणी चोरीचा गावकऱ्यांनी धसका घेतलाय। पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवण्याची वेळ आली आहे। गावात 1.5 महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप आहे। पुण्यामध्ये तापमान 43 वरून 42°वर। लोहगावमध्ये 42.5° तापमानाची नोंद। मात्र दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे। पुण्यात उपनगरांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च। वाघोली, खराडी, सिंहगड कॉलेज या परिसरामधील भागात टँकरनं पाणी पुरवठा। पाणीपट्टी भरून देखील टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा आरोप केला जातोय। लातूर पोलिसांकडून ट्रॅक्टर चोरणाऱ्या दोघांना अटक झाली आहे। रामदास जाधव आणि विठ्ठल शेळके अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत। वाशिमच्या अनसिंगमध्ये ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची कारवाई। 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सांगलीच्या मिरजेत डोक्यामध्ये दगड घालून मजुराची हत्या। हत्येचं कारण अस्पष्ट आहे। पोलिसांकडून तपास सुरू। चोरीच्या घटनेनंतर कोपरगावात व्यापारी एकवटलेत। व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये मोर्चा काढत पोलिसांना निवेदन दिलंय। रत्नागिरीमधील मालगुंड गावाची ओळख पुस्तकांचं गाव म्हणून होणार आहे। भिलारनंतर आता मालगुंड या गावाची ओळख पुस्तकाचं गाव। प्रत्येक घरामध्ये 250हून अधिक पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध असतील। गोंदिया पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांसाठी सिटीजन फीडबॅक प्रणाली सुरू झालेली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांचा हा उपक्रम आहे। फीडबॅक प्रणाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी 3ही भाषेत उपलब्ध आहे।
वर्ध्याच्या विरोळ शिवारामधील पेट्रोल पंपावर ट्रॅव्हल्समध्ये चोरी झाली आहे. चोरट्यांना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 7,94,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. शिवपाणंद रस्त्याबाबत आझाद मैदानावर उद्या होणारं आंदोलन तात्पुरतं स्थगित झालंय. महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. 24 मे रोजी बैठकीमधून मार्ग काढण्यात येणार आहे. साताऱ्याच्या पाटणमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त चित्ररथ यात्रा. तालुक्यातील 23 गावांमधून चित्ररथ यात्रा निघाली आहे. यात्रेतून शासकीय योजनांची माहिती दिली. स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त परभणीच्या पुर्णामध्ये पालखी सोहळा संपन्न. भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारामधून फसवणूक. सोशल मीडियावर संपर्क करून 23 लाखांचा गंडा घातलाय. अलंकार पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुण्यामध्ये जागेच्या वादातून 26 वर्षीय तरुणाची हत्या. तर आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाची हत्या झाली आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहे आरोपींचा. अमरावतीमधील ड्रीमलँड परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी. शहरापासून 4 किलोमीटर लांब असल्यानं त्रास. दिशादर्शक फलकही नाही आहेत. भुसावळ रेल्वे विभागानं रेल्वेच्या एसी डब्यालाच हॉस्पिटल केलंय. हॉस्पिटलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची तपासणी. आता हॉस्पिटलमध्येच सर्व सुविधा उपलब्ध आहेत. महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल 21,280 रुपयांवर पोहोचलाय. विविध उपक्रमांमुळे महसुलात 5,137 कोटी 55 लाख रुपयांची वाढ झाली. लातूरच्या उदगीरमध्ये कुटुंबावर करणी झाल्याची बतावणी करून 33 लाखांचा गंडा. 2 महिलांनी घरावर काळी जादू झाल्याचं सांगत 33 लाखांचा ऐवज पळवलेला आहे. दोन्ही आरोपी महिलांवर उदगीर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. यवतमाळच्या पाचखेडमध्ये उत्खननावेळी पुरातन अवशेष आढळलेत. लोहयुगीन काळामधील लोकवस्तीच्या घराचेही पुरावे आढळलेत. सातवाहन राजवंशकालीन 6 विहिरी देखील आढळल्यात. परभणीच्या पूर्णा झिरो फाटा रस्त्याची दुरवस्था. अपघातांचे प्रमाण वाढले तर रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर झाली. जिल्ह्यातील 1,407 बदल्यांची यादी जाहीर. नाशिकच्या मनमाडमधील बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. 2 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता आणि बिबट्या जेरबंद केल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. हिंगोलीच्या वसमतमध्ये वीटभट्टी मजुरास मारहाण. आरोपीला अटक करण्याची मागणी आहे. सरपंचांनी उपविभागीय अधिकाऱ्याला मागणीचं निवेदन दिलंय.